नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। बहीण भाऊ, आई मुलगा, भाऊ भाऊ किंवा बाप मुलाचं नातं असू द्या आणि आई मुलीचं नातं असू द्या, हे नाते खूप आपल्या संस्कृतीत, हिंदू संस्कृतीत खूप महत्त्वाची किंवा प्रेमाची, स्नेहाची, एकमेकाला जीव लावणारी अशी बनली ती। पण जर कुणी ह्या नात्याचा विसर पाडून जर ह्या नात्याला कलंक लावला तर नियती दखल घेतल्याशिवाय राहत नाही, नियती तिथं शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही। घटना खूप भयानक आहे। काय घडलंय ते बघूया। मध्य प्रदेशातील बृहनपूर जिल्ह्यातील खडकनार येथील रहिवासी बापूराव कमळेकर आणि त्याचीच कन्या शिवानी, मुलीचं 10वी झाली, अभ्यासात हुशार नव्हती, ढ होती। अभ्यासात हुशार नसल्यामुळं डोकं लावलं नाही, पुढं शाळेतनं घरी राहिली। शाळेतनं घरी राहिल्यावर पुरीच्या अंगात 36 नखरं, 36 नाही 50 नखरं। तिचा चुलत भाऊ, सक्का चुलत भाऊ, घराशेजारी घर राहत होती, वेगवेगळी कुटुंब विभक्त झालेली होती। 20 वर्षाचा चुलत भाऊ आणि ही 16 वर्षाची शिवानी। तिच्या अंगातल्या तारुण्याची किडा तर ती तिची जवानी अशी उफाळलेली आलेली असं समजा की तिनं नातं बघितलं नाही, चुलत भाऊ काय आणि सक्का भाऊ काय। तिनं चुलत भावाशी दोघांनी शारीरिक संबंध सुरू केलं। हे खूप लपून छपून चाललं होतं खूप दिवस। पण एक दिवस तिच्या बापाच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिला जाग्यावर पकडली, बेदम मारहाण केली, तिला हाणली। आणि हाणणं साहजिकच होतं, कोणताही बाप बघितल्यावर भावासोबत कोणताही बाप हे बघणं शक्यच नाही। मारली। तिला काय केलं, आईवडिलांनी निर्णय घेतला तिचं लग्न लावून द्यायचं ह्या शिवानीचं। आणि ती चुलत भाऊ आणि त्याचे आईवडील झाकली मूठ 1.25 लाखाच्या संपूर्ण कुटुंबाने निर्णय घेतला आणि ती तिथून राहायला लांब निघून गेली। जसे ते भाऊ निघून गेला त्याला दाद्या म्हणायची, तशी पोरगी चलबिचल करायला लागली। पण बापाने काय केलं, तातडीनं एक पाहुणा बघितला, नवरदेव बघितला। 15 एप्रिल 2026ला तिचं लग्न लावून दिलं। आता एप्रिल महिन्यात लग्न लावून दिलं। लग्न झाल्यानंतर गेली, 16वा हुस्तवर राहिली आणि पाठराखीण असती। पाठराखीण महागारी येताना म्हणते मला पण यायचं, इथे जातीला यायचा आपला कार्यक्रम असतोय। इथे जातीला आली माहेरी। आल्यानंतर आईला म्हणायची मी जाणारच नाही नांदायला, मला नवरा आवडत नाही, मी जाणार नाही। बापा आला कोणीकडनं तरी, गरीब कुटुंब, अतिशय गरीब कुटुंब होतं हे। कामावून बापा आला आणि जेवाय बसला की म्हणली मी जाणार नाही नांदाय। बाप म्हणला का? म्हणली मला नवरा आवडत नाही, मला दाद्यासोबत लग्न करायचं आहे। बघा पोरगी म्हणायची त्या चुलत भाऊचं निघून तिथनं राहायला लांब गेलता ना त्याच्यासोबत लग्न करायचं आहे म्हणली। मग बाप मला तसं नसतं, म्हणला मी कर्ज काढून लग्न केलंय तुझं, आज गरीब कुटुंबाचा 1-2 लाख खर्च लागणारा आला असेल त्याचा। ती कर्ज म्हणला अजून माझ्या वर्षभर फिटायचं नाही, कर्ज मला काढून तुझं लग्न केलं, तुझ्या जीवाला काय वाटाय पाहिजे। बाप जेवत तिला बोलत होता। पण पोरगी म्हणली नाही, मला नांदायला जायचं नाही, मला दाद्यासोबत लग्न करायचं। पोरीनं हट्टच धरला। जेवता जेवता बाप उठला, हात धुतला आणि त्याने 2-4 चपलाचं ठोकं तिच्या पाठीत लावलं। तरी बी पोरगी मोठ्याने वरडायला लागली, जास्त कालवा करायला लागली। म्हणली मला हाना मारा, मारून टाका, पण मी काय नांदायला जाणार नाही, मला काय नवरा ते आवडत नाही, मी दाद्यासोबतच लग्न करणार। ही काय पुरीचा रटा बंद नाही बघा। बापाला आला लय राग आणि त्या रागाच्या भरात त्याने काय केलं, बांबूची काठी होती उभा केलेली, तिच्या डोक्यात रागाच्या तावात काट्या घातली। 2-4 काट्या घातल्या की पोरगी रक्ता बंबळ खाली पडली आणि तिचा जीव गेला। पुरीपेक्षा लहान भाऊ कोणी आला, त्याने बघितलं, बाप डोक्याला हात लावून बसला, आई बसली रडती या। ती म्हणला आपण अशी बी मेलीच, म्हणला आपण हिची विल्हेवाट लावू बॉडीची। मग भावाने आणि बापाने अंधार पडायचा वाट बघितली आणि अंधार पडल्यानंतर ही राहायला मध्य प्रदेशच्या आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर गाव होतं ब्रह्मणपुरा। त्यांनी महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव येथील जामोद या तालुक्यात येऊन तिची बॉडी एका डोंगराळ भागात पोराने आधी बॉडीचं मुंडकं कापलं, कारण कुणाला बॉडी ओळखू येऊ नये म्हणून, आणि मुंडकं वेगळीकडं आणि बॉडी वेगळीकडं जाळली। पण प्रॉब्लेम एक झाला, मुंडकं चांगलं जळलं पण तिची जे धड होतं ती सरपणाच्या अभावी किंवा त्याला ज्वलनाला कमी पडलं असेल म्हणून त्याचं निमार्ध धड जळलं
आणि रात्रीची 23 एप्रिल या दिवशी ही घटना घडली. ती मेली आणि ती दोघंजण तिथून घरी निघून गेली. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये घटना घडली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या बाँड्रीच्या आत येऊन महाराष्ट्रात तिची बॉडी जाळली. मग जामोद तालुक्यातील पोलिसांना कोणीतरी कळवलं की अशी महिला पडली, की एक मृतदेह पडलाय आणि ती बघा. आली पोलिसांनी, जोडवी पैंजण बघून ओळखलं की ही विवाहित आहे. DNA घेतलं, मुंडकं घेतलं, मुंडकाचं पूर्ण जळालं, ओळख पटत नव्हती DNAच्या अभावी. आणि पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर ती दोघं बापल्याक गावली आणि दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. बाप म्हणला, हो मी मारली, मला राग अनावर झाला, रागाच्या तावात मी मारली आणि तिचं चुलत भावासोबत लग्न करणं हे काय मला पटत नव्हतं. आणि साहजिकच आहे, कोणताही बाप मुलीला भावासोबत लग्न, चुलत भावासोबत असू द्या, सख्या भावासोबत असू द्या, लग्न लावून देणार नाही. आपल्या धर्मात हे चालत नाही. पण त्या मुलीच्या हट्टापायी तिचा जीव गेला आणि बापाच्या रागापायी त्या मुलीचा जीव गेला. तो तिला समजू शकला असता, काही दिवस थांबवली असती, चांगल्या गोष्टी तिच्या जर कानावर पडल्या असत्या किंवा चांगल्या गोष्टी सांगून जर तिचं मत परिवर्तन झालं असतं तर झालं असतं. नियतीचा आणि देवाचा बी ह्यात हा असा रोल होता की सहन झालं नाही नियतीला चुलत भावासोबत अफेअर म्हणा, शारीरिक संबंध म्हणा किंवा लग्नाची मागणी. काहीही करून काही उपयोग नाही. पोरीनं स्वतःच्या पायावर दगड घेतला मारून आणि थोड्याच्या मस्तीच्या अभावी, मेंदू कमी, अक्कल कमी आणि फक्त अंगात मस्ती आणि शारीरिक भूक या दोन्हीच्या अभावी ह्या पुरीचा जीव गेला. तिचा जर गेलाच गेला आणि बापन मुलगा आज जेलमध्ये गेली. आज राहिलं उद्ध्वस्त, अख्खं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ते आई पाठीमागे एकटीच रडत बसली असेल. व्हिडिओच्या सांगण्याच्या माध्यमातून सांगणं एवढंच की अनैतिक संबंध हे चांगले कधीच नाहीत. अनैतिक संबंधातून अशा छोट्या छोट्या गुन्ह्यातून मोठ्या मोठ्या घटना होतात आणि अख्खे कुटुंब दानाला जातात. जो करतो तो बी जातो आणि त्याचा एकतर खून तरी होतो, नाही तर तो कोणाचा तरी खून करून जेलमध्ये तरी जातो. तसंच ह्या पुरुषाच्या बाबतीत घडलं. तिनं सुरुवातच वाईटातून केली, नातं कळलं नाही तिला आणि त्याच्यामुळं तिचा जीव गेला. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं आहे मला. आपलं चॅनल मॉनिटाईज काय होई नाही. 1100 सबस्क्रायबर झालं आहे, पण चॅनलचा वॉच टाईम काय वाढ नाही. तुम्ही वॉच टाईम वाढवायला मला मदत करा प्लीज. होईल एवढं जास्त व्हिडिओ बघत जावा. चला, व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा.